Welcome student. Open your textbook page number 46. Today we are going to learn a new topic, that is the motion, force and the work. See here, that is the part first. Just to start the lesson, just we recall the previous what we have learnt already. Okay, means आपण मागच्या इयत्तेमध्ये काय शिकलेलो आहोत हे पहिल्यांदा अभ्यास करूया आणि त्या अनुषंगाने आपण काय करायचं आहे, पुढचा हा जो टॉपिक आहे हा अभ्यासायचा आहे. मागच्या टॉपिकमध्ये इयत्ता 6वी मध्ये आपण मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन शिकलेलो आहोत. मोशन म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, जसं ऑसिलेटरी मोशन आहे, त्यानंतर लिनियर मोशन आहे, नॉन लिनियर मोशन, दॅट वी हॅव लर्न. नाव टेल मी व्हॉट इज मीन बाय मोशन. तुम्हाला 7.1 ह्या ऑब्झर्व अँड डिस्कस हे जे चित्र तुम्हाला दिलेले आहे, 1, 2, 3 आणि 4 प्रकारची चित्र आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये द हॉर्स विच इज रनिंग, विच इज इन द मोशन. द काव इज ग्रेझिंग, शी इज ऑल्सो इन मोशन. अ मॅन इज pushing the cart which is having a load, it have also a work. And a cooker and a vessel containing water is boiling, that is also in working. Means all these examples show some type of motion and along with that also the work they do. Okay, now what is meant by motion? Firstly we will learn about the motion. What is meant by motion? Continuous displacement of an object is called as a motion. म्हणजे काय, जी ऑब्जेक्ट आहे हा सतत, आता पहिल्यांदा मग हे लक्षात घ्यायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. फॉर एक्झाम्पल मी इथं आहे, मी थोड्या वेळाने इथं गेले, सपोज मी ए ठिकाणी आहे, नंतर मी बी ठिकाणी गेले, तर माझी ए पासून बी पर्यंत काय झाली, डिस्प्लेसमेंट. काय झाली, डिस्प्लेसमेंट. आणि ही जर डिस्प्लेसमेंट माझी सारखी सारखी होत गेली, ओके, इथून इथं, इथून इथून, मग आपण काय म्हणू शकतो, द ऑब्जेक्ट इज इन मोशन. मीन्स कंटिन्युअस चेंज इन द डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अ मोशन. डिड यू गेट दिस, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट अँड मोशन? डिस्प्लेसमेंट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि ती जी डिस्प्लेसमेंट आहे ही वारंवार होणे म्हणजेच मोशन असं सांगितलेलं आहे. व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन? चेंज मोशन मोशनमध्ये चेंज कशामुळे होतं? अकॉर्डिंग टू द फोर्स असू दे किंवा हीट असू दे, कोणत्याही कारणानं हीटमध्ये आपल्याला काय होतं, चेंज इन मोशन आपल्याला दिसून येते. बघा काय सांगितलेलं आहे, वी हॅव सीन दॅट चेंज ऑकर्स इन द मोशन ऑर द शेप ऑफ एन बॉडी व्हेन फोर्स इज ॲक्ट ऑन इट. जसं शास्त्रीय भाषेत बघितलं, जसं मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माझ्याकडे काय पाहिजे, फोर्स पाहिजे. फोर्स लागल्यानंतरच मी माझ्याकडे ॲबिलिटी पाहिजे, तरच मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी मूव्ह होणार आहे. मीन्स फोर्स इज द मेन कॉज दॅट चेंज इन द मोशन. डिड यू गेट दिस, व्हॉट इज मीन बाय दॅट? नाव लेट्स लर्न अबाउट द डिस्टन्स अँड द डिस्प्लेसमेंट. What is meant by distance and what is meant by displacement? Here 7.2 I have drawn a diagram of 7.2. Just we will read first. Ranjit house is at place. What is the A place? A place is of the Ranjit house. रणजितचा हाऊस ए या ठिकाणी आहे, बरोबर आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, the figure alongside shows the distance traveled by Ranjit to reach his school at the point D. म्हणजे D ला काय आहे, स्कूल आहे. म्हणजे रणजित घरातून निघाला ए पासून आणि शेवटचा त्याचा हे काय आहे, डी पर्यंत, म्हणजे स्कूल पर्यंत जो जाणार आहे. म्हणजे इनिशियल पॉइंट हाऊस आहे आणि फायनल पॉइंट काय आहे, स्कूल आहे. म्हणजे अंतर तुम्हाला लक्षात आलं, पण तो सरळ गेलेला नाहीये. A to D हे अंतर त्यानं सरळ पार केलेलं नाहीये. बघा, if we do not take a direction into account, we find that Ranjit travels a distance equal to AB plus BC plus CD.
Okay. However, on doing this displacement was equal to AD. जर एकूण डिस्प्लेसमेंट जर बघितली तर ती काय आहे A to D, that is the 1000 meter and this total distance traveled by Ranjit is 1000 meter. Okay. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलेलं आहे बघा. रणजीत डिस्प्लेसमेंट फ्रॉम हिज हाऊस टू द स्कूल ॲज शोन इन द फिगर विथ द हेल्प ऑफ अ ब्रोकन लाईन, दॅट इज द AD. हियर आय शोन बाय द लाईक दिस actually. Okay, AD is the minimum distance along a straight line from Ranjit's house to school. मी हे स्ट्रेट लाईन मध्ये दाखवलेलं आहे. A to D हे मी स्ट्रेट लाईन मध्ये दाखवले, म्हणजे रणजितच्या हाऊस पासून ते स्कूल पर्यंत हे स्ट्रेट लाईन मध्ये दाखवलेलं आहे. The minimum distance traveled in a particular direction along a straight line is called as a displacement. इथे displacement ची व्याख्या काय दिलेली आहे बघा. This is the displacement. A particular distance, not mention 1000 here. You have to mention the particular distance traveled by an object in a particular direction along a straight line. Along a straight line, then we call it as a displacement. Did you get this? What is meant by displacement? म्हणजे कमीत कमी अंतर स्ट्रेट लाईन मध्ये विशिष्ट दिशेनं ज्या ऑब्जेक्टनं पार केलं जातं त्या ऑब्जेक्टला त्या अंतराला त्या ऑब्जेक्टची काय म्हटलेले आहे डिस्प्लेसमेंट आहे असं म्हटलेलं आहे. पुस्तकात जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. आता याच गोष्टीवर तुम्हाला थोडंसं विचार करायचा. ही जी आकृती आपल्याला दिलेली आहे या आकृतीचा सखोल अभ्यास आपल्याला करायचा आणि त्यानंतर आपण पुढे बघणार आहे. बघा स्पीड अँड द वेलोसिटी हे परत सगळं आपल्याला लागणार आहे. बघा स्पीड अँड द वेलोसिटी. स्पीड म्हणजे चाल आणि वेलोसिटी म्हणजे वेग. येऊन घ्या चाल आणि वेग. स्पीड अँड वेलोसिटी काय सांगितलेलं आहे पहा. व्हॉट इज मीन बाय स्पीड. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड. आपण मोशन मध्ये बघितलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू व्हॉट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट upon time required to cover the distance. That formula we have already learned. What is speed? Speed is equal to distance traveled by object. हे पहिलं आणि दुसरं time required to cover the distance. Time required to cover the distance. That is the formula for speed that we learned. Okay. Now see the next one. When we say that speed of a car is 40 kilometer per hour. काय सांगितलेलं आहे बघा. आपण ज्यावेळी असं म्हणतो की एखाद्या गाडीची चाल ही 40 किलोमीटर प्रति तास असं ज्यावेळी सांगतो त्यावेळी देयर इज नो नीड टू स्पेसिफाय द डिरेक्शन. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळी आपल्याला दिशा सांगण्याची आवश्यकता नसते. बट द प्रिडिक्ट वेदर अ स्ट्रॉंग विच रीच अ पर्टिक्युलर प्लेस और नॉट अ मेन्शन ऑफ इट डिरेक्शन इज इसेन्शियल. म्हणून समजा एखादं स्ट्रॉंग म्हणजे वादळ. एखादं वादळ एखाद्या निश्चित ठिकाणी येणार आहे का नाही हे याची कल्पना येण्यासाठी दिशेचा उल्लेख करणं आपल्याला अनिवार्य असतं. पण स्पीड सांगताना आपल्याला दिशेचं काय आहे सांगणं हे गरजेचं नाही. लक्षात आलं का. बघा डिस्टन्स म्हणजे काय सांगितलेलं आहे आता आपण पाहूया. डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स बघा. The length of the route actually traveled by a moving body irrespective of the direction is called as a distance. Distance is a scalar quantity. बघा अदिश राशी आहे जिच्यामध्ये डिरेक्शनचा कोणताही संबंध नाही. कोणत्याही डिरेक्शनला ती जाऊ शकते. म्हणजेच काय एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजेच अंतर होय. लक्षात आलं का. बघा डिस्टन्स म्हणजे अंतर.
बरोबर आहे. ही अंतर ही काय आहे, स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी आहे. पुन्हा एकदा मी हे सांगते बघा, डिस्टन्स म्हणजे काय, द लेंथ ऑफ द रूट actually travels by a moving body. Actually this body is in the moving motion, means it is in a moving manner irrespective of the direction. Direction चा कोणताही संबंध न करता ती सरळ चाललेली आहे. is called as a distance. Distance is a scalar quantity. ओके, लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हे स्केलर क्वांटिटी आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला विस्थापन असं म्हणतो. बघा, विस्थापन म्हणजे काय, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन मूव्हिंग बॉडी इन अ वन डिरेक्शन. हियर द डिरेक्शन इज मेंटेन. ओके, one direction from the original point to reach the final point is called as a displacement. So here A and B point is shows the displacement because initial point Ranjit's house is there and it displaces along a straight line along a direction, particular direction, in the direction of the school. Here a direction is taken consideration while telling the displacement of an object. Okay, means the minimum distance traveled by a moving body in one direction from original point to reach the final point is called as a displacement. In a displacement, both distance and direction taken account. Therefore, displacement is a vector quantity. ही मात्र काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. कारण इथं डिरेक्शन विचारात घेतली जाते. ड्यू टू डिरेक्शन, इथं डिरेक्शन काय आहे, विचारात घेतली जाते. आणि इथं डिरेक्शन नो, डिरेक्शनचा विचार केला जात नाही. डिरेक्शन doesn't take in consideration. So distance and displacement both are the different. It is a scalar quantity while it is a vector quantity. Now last one term is the velocity. See here, last one point, that is the velocity is the distance traveled by a body in a specific direction in unit time. Here time and direction both is taken account and according to that the velocity of an object is determined. Okay, the velocity of an body can be calculated by the following formula, that is velocity is equal to displacement upon, velocity is equal to displacement upon displacement upon period required for the displacement, period required for displacement. That is the formula for the finding out the velocity. See here, velocity, here direction and time both are taken consideration. Here only direction taken consideration and here no direction is taken consideration. These are the three different types of quantities, that is distance is a scalar, displacement is a vector and velocity. Here both time and the direction taken consideration. According to that the formula is given to you, that velocity is equal to displacement upon period required for the displacement. How much it displaces and with how much it takes a time to displace, this ratio gives the velocity of an object. Let's the find out the unit. आता unit मध्ये काय सांगितले बघा, task, speed आणि velocity. Write the formula for speed. Speed is equal to what? Distance traveled by an object upon time required. That you have to write in your textbook also. Then velocity, here the formula is given to you. According to that you fill the respective units of the quantities. For example, see here distance, that is distance कोणत्या युनिट मध्ये मोजलं जाईल सांगा बरं. डिस्टन्स म्हणजे अंतर, सेंटीमीटर,
मीटर आणि किलोमीटरमध्ये. बरोबर आहे. अंतर हे सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटरमध्ये मोजलं जातं. आणि टाइम पिरियड in seconds, only in second. Okay, now next चार्ट मध्ये बघा वेलोसिटी, डिस्प्लेसमेंटचे युनिट काय येणार आहे सांगा. इथं सांगितलेलं आहे बघा. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज द मीटर इन द SI as well as in MKS सिस्टीम ऑफ द मेजरमेंट. म्हणजे डिस्टन्स हे जे सांगितलेलं आहे मीटर, MKS मध्ये मीटर मध्ये आपण ते मोजलं जातं. ओके, डिस्प्लेसमेंट इज इन अ मीटर अँड टाइम पिरियड इन अ सेकंड. अशा पद्धतीनं हा चार्ट आपण पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये द युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी इज रिटन इन मीटर अँड सेकंड. हे जे आहे हे कशा पद्धतीने होते हे एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण अभ्यास करणार आहोत. टिल देन गुड डे.